नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ही पहा, तुमचा हात सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये किती प्रगती होईल, वयाच्या कोणत्या टप्प्यामध्ये तुमची प्रगती होईल. तर हस्तरेषा शास्त्रानुसार आपण व्हिडिओ बनवत आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुमची करंगळी ही या अनामिका बोटापेक्षा अनामिका बोटाच्या या पेराच्या वरती आहे की खाली आहे, त्याच्यावरून तुमचं मानसशास्त्र आणि हस्तरेषा शास्त्र याच्यावर आपण व्हिडिओ बनवला होता. त्यावर तुम्ही भरभरून प्रेम दिलं, भरभरून कमेंट केल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर असंच प्रेम तुमचं अखंड राहू द्या. या व्हिडिओला देखील एक लाईक अवश्य करा. आणि चला आपण व्हिडिओ संपूर्ण पाहूया. तर वास्तुशास्त्रामध्ये हस्तरेषाशास्त्राला खूपच जास्त महत्त्व दिलं आहे. हाताच्या रेषांमध्ये सर्व काही दडलेलं असतं. हस्तरेषाशास्त्रामुळे आपल्याला भविष्यातील अनेक गोष्टी जाणून घेता येतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की फक्त रेषाच नाही तर हाताची बोटे देखील आपल्या आयुष्याविषयी बरंच काही सांगून जातात. चला तर मग जाणून घेऊया की तुमच्या हाताची बोटं तुमच्याबद्दल काय सांगतात. तर सर्वात प्रथम म्हणजे करंगळी. करंगळी हे पहा, सर्वांना माहीतच आहे करंगळी. या बोटाला सर्वात लहान बोट असे देखील म्हणतात. हे बोट तुमची आर्थिक स्थिती आणि बुद्धिमत्तेची पातळी सांगते. हे बोट जितके लांब असेल तितकी व्यक्ती अधिक बुद्धिमान असेल. हे पहा, तुमच्या हाताचे बोट किती लांब आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर माझी करंगळीची उंची खूपच जास्त लहान आहे. तर हे पहा, पण हे बोट वाकडी किंवा लहान असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये चढ उतारांना सामोरे जावे लागते. कधी कधी हे लोक त्यांच्या निर्णयांमुळे अडकतात सुद्धा. तर तुमचं बोट, ही करंगळी बोट जास्त उंच आहे की छोटा आहे, कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर दुसरं बोट म्हणजे अनामिका. म्हणजे हे बघा, हे बोट म्हणजे अनामिका. अनामिका या बोटाने त्या व्यक्तीच्या भावना, आरोग्य आणि आयुष्यामध्ये किती कीर्ती मिळवली आहे हे पाहिले जाते. हे बोट जास्त लांब असलेल्या माणसाला जास्त राग येतो आणि तो साहसी बनतो. जर हे बोट मध्यम आकाराचे असेल तर ते खूप चांगले आहे. जर हे बोट तर्जनीपेक्षा लांब असेल तर असे लोक आयुष्यामध्ये खूप जास्त नाव कमवतात. हे पहा, अनामिका बोट तुमच्या तर्जनी बोटापेक्षा जास्त लांब असेल, तुम्हाला दिसत असेल. अनामिका बोट तुमच्या तर्जनीपेक्षा जास्त लांब असेल तर असे लोक आयुष्यामध्ये खूप नाव कमवतात. तुमचे बोट कसे आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर आता आपण पाहणार आहोत की मधले बोट. मधले बोट या बोटाने व्यक्तीची काम करण्याची क्षमता, शिक्षण, नोकरी पाहिली जाते. ही ते बोटा इतके लांब आणि सरळ असेल तर तो व्यक्ती वेगाने करिअरमध्ये प्रगती करतो. पण हे बोट वाकडे किंवा अनामिकापेक्षा म्हणजे या बोटापेक्षा तुमचं हे बोट लहान असेल तर अशा लोकांना करिअरमध्ये खूप जास्त संघर्ष करावा लागतो. या बोटावर तीळ असेल तर त्या व्यक्तीला संकटांनी घेरले जाते. आता आपण पाहणार आहोत तर्जनी. तर्जनी म्हणजे हे बोट. तर्जनी हे सर्वात शक्तिशाली बोट मानले जाते. या बोटाबाबत लोकांमध्ये अशी धारणा आहे की हे बोट झाडे, फळं, वनस्पती यांच्याकडे दाखवले तर झाडे, फळे खराब होतात. या बोटाने ब्रश करणं देखील निषिद्ध आहे, कारण या बोटामध्ये खूप जास्त शक्ती आहे. तुम्हाला तुमच्या आजी आजोबांनी सांगितलं असेल की या बोट आपण म्हणजे हे पहा, आपण एखाद्याकडे खून काय म्हणजे एखाद्याला दाखवून देत असेल तर आपण असं हे बोट असं करतो. तर या बोटाने तुम्ही तुमचे दात घासणे किंवा कुठेही या बोटाने असे स्पर्श करणे टाळा, कारण की या बोटामध्ये खूपच जास्त शक्ती आहे. या बोटाने तुमचे म्हणजे हे पहा, या बोटाने ब्रश केल्याने दात दुखी होऊ शकते. ही बोट सांगते की एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या किती शक्तिशाली आहे. लोकांना योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता या व्यक्तीमध्ये आहे की नाही हेही या बोटाने पाहिले जाते. जर हे बोट सरळ आणि लांब असेल तर व्यक्तीची विशेष प्रगती दिसून येते. देवाची कृपा तुमच्यावर राहते. जर हे बोट अनामिकेच्या बरोबरचे असेल म्हणजेच हे बोट हे पहा अनामिकेच्या बरोबर असेल म्हणजेच या बोटाची उंची अनामिका बोटाच्या सरळ बरोबर असेल तर
हे लोक धूर्त कपटी असतात, म्हणजे हे लोक इतरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. या बोटामध्ये सोने आणि पितळाची अंगठी घातल्यास व्यक्ती विघ्नांपासून दूर राहते. या बोटामध्ये तुम्हाला पितळाची किंवा सोन्याची अंगठी अवश्य धारण करायची आहे. तर काही चुकलं असेल तर क्षमस्व. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर आता आपण पाहणार आहोत की घरातून बाहेर पडताना कोणता पाय आपण पुढे ठेवला पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असे प्रत्येकाला वाटते. आपण हाती घेतलेलं काम नीट व्हावं, यात आपल्याला यश मिळावं, शुभ कार्य करण्यापूर्वी काय केलं पाहिजे याबद्दल उपाय सांगण्यात आले आहे. हे उपाय पाळल्यास तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं, तुमची आर्थिक प्रगती होते. पण तुमचं एक चुकीचं पाऊल तुमचं मोठं नुकसान करू शकते. म्हणून म्हणतात, सकाळी घरातून बाहेर पडताना तुम्ही कुठला पाय आधी बाहेर टाकता यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की तुम्ही घराच्या बाहेर पडताना कोणता पाय सर्वप्रथम बाहेर ठेवतात. तर हे पहा, घराबाहेर जात असाल तर तोंड गोड करून जा किंवा दही खाऊन जा असं अनेकदा सांगितलं जातं. तुमची परीक्षा असेल किंवा तुम्ही इतर काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर दही साखर खाऊन जा, म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी होऊ शकता. या सर्व छोट्या छोट्या समजुतींचा आपल्या जीवनावर परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते. तसंच मन सकारात्मक राहतं. असं मानलं जातं की जर सकाळी लवकर घराबाहेर जात असाल तर सर्वात आधी तुमचा उजवा पाय घराबाहेर ठेवा. सर्वप्रथम उजवा पाय घराबाहेर ठेवणे शुभ मानलं जातं. असं केलं तर दिवस चांगला जातो. असं म्हणतात, जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करता, घरात पाऊल ठेवता, तेव्हा देखील तुम्हाला तुमच्या उजव्या पायाने प्रवेश करण्यास सांगितला जातो. दुसरीकडे लग्नानंतर नवीन नवरी पहिल्यांदा घरी येते तेव्हा ती उजव्या पायाने कलशाला पाय लावून उंबरा ओलांडते. पण जर तुम्ही डावा पाय घराबाहेर ठेवला किंवा गृहप्रवेश करताना डावा पाय पहिले टाकला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की तुम्ही घराच्या बाहेर पडताना कोणता पाय बाहेर ठेवता, उजवा ठेवता की डावा ठेवता. तर हे पहा, आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत तर त्या विज्ञानाने सुद्धा आजच्या घडीला मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे कृपा करून आपल्या शास्त्राची आणि विज्ञानाची कृपा करून तुलना करू नका, कारण की जे विज्ञानामध्ये सांगितलेलं आहे तेच आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे कृपा करून विज्ञानाची आणि शास्त्राची बरोबरी करू नका. जेवढं होईल तेवढं तुम्ही नियम अवश्य पाळा. जेवढे शक्य असेल तेवढे नियम अवश्य पाळा. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार.